नमस्कार. स्वप्न संघर्ष या चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आज आपण हीर रांझा यांच्या सुंदर अशा प्रेमकथेचा पुढील भाग बघणार आहोत. चला मग सुरुवात करूया हीर रांझा यांच्या सुंदर अशा प्रेमकथेला. रांझाच्या बासुरीने अशी जादू केली होती की लोक लुड्डनच्या चर्चेकडे लक्ष देत नाहीत. जेव्हा बासुरी खेळत असताना रांझाच्या मनाला थोडा दिलासा मिळाला, तेव्हा त्याने लोकांकडे दुर्लक्ष केले आणि नदीच्या पाण्यात खाली उतरू लागले. त्याला असे करताना लोकांनी असे म्हटले, नदीत खाली हे खूप खोल आहे की कोणीही त्याचा विलंब मोजू शकत नाही. एका क्षणात ही नदी बुडवून टाकेल. लुदानने रांझाच्या कपड्यांना पकडून परत येण्यास सांगितले, पण रांझा सर्वांना म्हणाला, ज्याचे आयुष्य संकटात आहे त्यांनाच हे माहिती आहे. हे नशीब आहे ज्याचे घर स्वतःपासून मुक्त होत नाही. जर माझे वडील यापुढे नाहीत तरीही बंधूंनी मला दुखावले आणि मला घरातून काढून टाकले. रांझाने आपले कपडे डोक्यावर ठेवले आणि त्यांच्या आत्म्याला बळकट केले आणि नद्यांच्या देवाचे नाव घेतले आणि पाण्यात चालत जाऊ लागले. लोक त्याच्याकडे जातात आणि त्याला परत पकडतात आणि परत येतात आणि मोठ्याने म्हणायला लागतात, भाऊ, जाऊ नकोस. त्या लोकांनी त्याला पकडले आणि बोटीवर आणले. बोटीवर परत आणत प्रत्येकाने रांझाला हीरच्या सिंहासनावर बसवले. रांझा गादीचे सौंदर्य पाहून त्याबद्दल काहीही वाटले नाही. मग लोकांनी सांगितले की अतिशय सुंदर मुलगी त्यावर बसते. ती मीर चुचकची मुलगी आहे. महाटाबपेक्षा ती चमकदार आहे. ती तिच्या सौंदर्याच्या नशिबात पऱ्यांची राणी आहे. एकदा ज्याला त्याच्या जादूमध्ये अटक करण्यात आली आहे ती पृथ्वीवरील एक चंचल आहे. तिचे नाव हीर आहे. मग रांझाने सर्वांना त्याच्या आसपास बसण्यास सांगितले. त्याने गरीब श्रीमंत, लहान मोठे कसलाही भेदभाव केला नाही. जणू काय शम्मे त्याच्या सभोवताली सर्व बाजूंनी बसले होते. त्याच वेळेस एका बाजूला बसून लुड्डन त्याच्याबद्दल खेद व्यक्त करत होता, कारण त्याला अशी भीती वाटू लागली होती की या दरोडेखोरांनी माझ्या बायकोला बासुरीच्या जादूने नेले नाही. आणि लोक रांझाला बोटीवर त्यांच्या जीवनाबद्दल विचारू लागले. आपले घर कोठे आहे? आपण कुठून आला आहात? आपण खूप कमकुवत दिसत आहात. तुम्हाला कोणी खाण्यापिण्यासाठी दिले नाही का? रांझाने बोटीत बसलेल्या प्रत्येक माणसाला आपली कहाणी सांगितली. माझे वडील माझ्यावर खूप प्रेम करायचे, परंतु ते या जगात नाही आणि आता माझे भाऊ माझ्यापासून विभक्त झाले आहेत. असे सांगितल्यानंतर प्रत्येक माणसांनी बोटीतून उतरल्यानंतर त्या पलीकडील गावामध्ये सर्वांना रांझाची कथा सांगितली. लुदानच्या बीबीने एकतर त्यांच्यावर प्रेम करण्यास सुरुवात केली आणि रांझा हीरच्या सिंहासनावर बसला. हीर इतकी सुंदर मुलगी होती की या जगामध्ये कोणतेही इतर जातीचे प्रजनन नसतील की जी सायलच्या कुणबेच्या सौंदर्यात तिच्याशी स्पर्धा करू शकेल. मणींनी बनवलेले तिचे कानातले कानात चमकत होते. हीरचे सौंदर्य एक नशीब होते. तिला बघितल्यावर स्वतःला विसरत होते. हे कवी, आपण हीरचे सौंदर्य कसे सांगाल? तिचे डोळे प्रेमाने भरलेले आहेत. तिचे गाल मऊ दिसत होते. तिचे गाल गुलाबाच्या पाकळ्यांसह सौम्य होते. हीर आणि सखिया नदीत आंघोळ करायला आले होते. जेव्हा ते सर्व त्या बोटीजवळ आले तेव्हा प्रत्येकाने पाहिले की एक निर्दोष तरुण हीरच्या सिंहासनावर लाल शाल ओढून झोपला होता. हीरचे डोळे रागाच्या भरात येताच ती रागाने लाल झाली. ती रागाच्या भरात आली आणि लुड्डनला म्हणाली, माझ्या सिंहासनाचा अपमान करण्याची आपली हिंमत कशी झाली? आपण त्याला त्याच्यावर झोपायला लावले आहे. आपण माझा अनादर करू नका. किंवा आपण देवाच्या भीतीने हे केले आहे का? मग लुड्डन म्हणाला की मी असहाय्य आहे. मी या मुलाला इथे झोपायला सांगितले नाही. मी इथे पाहुण्याप्रमाणे आलो आहे. त्याच्या बासधूनने आपल्या सर्वांच्या अंतःकरणावर जादू केली आहे. आपल्या सौंदर्याचा हेवा करा, पण आपल्या सेवकांवर गुन्हा करू नका. हुकुमशहालाही देवाची भीती वाटते
हिरचा राग कमी झाला नाही. त्याने उत्तर दिले, त्याने या मुलाची पर्वा केली नाही, ज्याने हे खूप मोठे केले आहे. हे मला ठाऊक नाही की ही भावना आहे जिथे माझे वडील शांत आहेत. मला कोणाचीही पर्वा नाही की हा सिंह असो की त्यांचा सरदार जो कोणी आहे. माझ्याकडे हजारो गुलाम आहेत आणि अशा लोकांची कोणालाही काळजी नाही. लुदानला सांगितल्यानंतर तेव्हा हीर रांझाच्या दिशेने वळली आणि मोठ्याने त्याला म्हणाली की तू माझ्या पलंगावरून उठ. तू का झोपला आहेस माझ्या पलंगावर? मी इथे दिवसभरापासून माझ्या मैत्रिणीसोबत उभी आहे. मला सांगा की आपण घोडे विकत आहात आणि झोपेत आहात. तुमचे वाईट दिवस आहेत जे तुम्हाला खाण्यासाठी हा धोका देत आहेत. तुम्ही रात्रभर झोपी जात नाही का? याचा विचार करून रांझा झोपेत नसतानाही जगात त्यांचा मालक नाही असा विचार करून तो या बेडवर झोपी गेला. तिने आपल्या सेवकाला त्याला सक्ती करण्यास भाग पाडण्यास सांगितले. हीरचा राग नियंत्रित झाला होता. मग रागाने त्यांचे डोळे उघडले आणि उठू लागले आणि म्हणाला, माझ्याकडे या. त्यावेळेस हीरचा राग शांत झाला. जसा काश्मीरचा बर्फ वितळतो त्याप्रमाणे हीरचा रागही त्याला बघून शांत झाला. रांझाच्या एका हातात बासुरी होती आणि त्याच्या कानात कुंडल होती. त्यामुळे त्यावेळेस रांझाचे सौंदर्य अगदी पूनमच्या चंद्रासारखे चमकत होते. हीर आणि रांझाचे डोळे एक झाले आणि दोघांनीही प्रेमाच्या मैदानात एकत्र येण्यास सुरुवात केली. हीर त्याच वेळेस रांझाच्या जवळ जाऊन बसली. दोघेही प्रेमाने एकमेकांशी बोलू लागले. प्रेमाने हीरच्या मनावर ताबा घेतला. जणू काही हीर रांझाच्या इंद्रियावर बसली होती. ती त्यावेळेस तिचं स्वतःचं सौंदर्यही विसरून गेली होती. हीर आता तिचं सौंदर्य विसरून रांझाच्या प्रेमावर जणू काही वर्षाव करू लागली होती. चला तर मग हीर रांझा यांची सुंदर अशी प्रेमकथा यातील हा भाग तुम्हाला कसा वाटला? पुन्हा भेटूया हीर रांझा यांच्या सुंदर अशा प्रेमकथेच्या पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.